विक्रोळी विधानसभा 156 याचे BSPचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन खांडेकर यांची निशाणी हत्ती ते आपल्यासोबत आहेत. आज विक्रोळी विधानसभेत युवा नेता म्हणून उभे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्कार, मी सहिष्णुता कांबळे, डिजिटल मुंबई वार्ता चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. आज आपल्याला निवडणूक लढवावी असं का वाटलं? सर्वप्रथम तुमचे चॅनलचे आभार की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, कारण की आमच्यासारख्या गरिबांच्या मुलांना कोणताही न्यूज मीडिया कधीही दाखवत नाही. तर निवडणूक लढण्यामागचं माझं एक कारण असं आहे की मी वयाच्या 18व्या वर्षापासून बहुजन समाज पार्टी या पक्षामध्ये काम करतोय. पण आजूबाजूची परिस्थिती पाहता असं मी बघितलं की नेहमी सगळ्या पक्षांमध्ये सगळ्या ठिकाणी आज ह्याचा मुलगा, उद्या आज बाप, उद्या त्याचा मुलगा, उद्या त्या मुलाचा मुलगा, हे असे करून सगळीकडे घटना घडत होत्या. तर त्या अनुषंगाने मला असं वाटलं की मी निवडणूक लढावी. आणि दुसरी अशी गोष्ट म्हणजे एखादा मुलगा जेव्हा त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होतं तेव्हा तो MPSC UPSC अशा ठिकाणी जाऊन तो त्याचं शिक्षण पूर्ण झालं, तो अधिकारी वर्गामध्ये जातो. पण राजकारणाकडे नेहमी युवांनी दुर्लक्ष केलेलं असतं. जर राजकीय सत्ता आणि शासन चालवण्यासाठी जर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे तर आपण ह्या गोष्टीमध्ये का उतरून नये, हा एक पडलेला प्रश्न होता. तर ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आज निवडणूक लढण्याच्या उद्देशाने आणि जिंकण्याच्या उद्देशाने इथे उतरलेलो आहे की युवांनीही राजकारणामध्ये उतरावं. या निवडणुकीच्या रणांगणात विक्रोळी विधानसभेत आपण युवा नेते म्हणून उतरला आहात. आपल्यासमोर एवढे दिग्गज उमेदवार आहेत, आपण काय सांगाल? या भारत देशाचं एक स्लोगन आहे, जब जब युवा बोला है इस देश का सिंहासन डोला है. ज्या वेळेस ह्या देशाचं जेव्हा सिंहासन हलवायची वेळ आली ना, त्या टायमाला युवांनी जेव्हा आपली पुस्तकं बाजूला ठेवून जेव्हा चळवळीत उतरले, आंदोलनात उतरलेत, त्यावेळेस हे सगळं हल्लेलं आहे. भारतीय संविधान हे जर मला माझा हक्क देतोय की तुला निवडणूक लढण्याचा अधिकार देतोय, तर समोर कितीही दिग्गज नेते असू दे, जर मी त्या कॅटेरियामध्ये बसतोय तर मी निवडणूक लढू शकतो. मग समोर कितीही दिग्गज नेते असू दे, त्याच्याशी मला काय घेणं देणं आहे? लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? हा एक खूप मस्त असा प्रश्न आहे आणि बोलण्याची संधी ह्याच्यावर खूप जास्त आहे. की मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो, सर्वप्रथम हे एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माझे वडील हे शेतकरी आहेत आणि मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन आल्यामुळे मला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय असतात ह्याची चांगली जाणीव आहे. कारण की आम्ही जे भोगलेलं असतं, आपण जे भोगलेलं असतं, ज्या गोष्टी आपल्याला अडचणी येत असतात, त्या सर्वसामान्यांच्या त्याच अडचणी सगळ्यांना समान असतात. पण त्या अडचणीची जाणीव ह्या सगळ्या नेत्यांपेक्षा जास्त मला आहे असं मला वाटतं. कारण की आपण डाऊन टू अर्थ होतात ना, त्याप्रमाणे जर विचार केला तर आज मी चालत फिरतो. तुम्ही पाहत असाल माझ्या रॅलीला तुम्हाला एकही मोठ्या मोठ्या गाड्या दिसत नाही आणि सगळे नेते हे लक्झरियस गाडीने फिरतात. मग तुम्ही विचार करा, जो माणूस गाडीने फिरत असेल त्याला बस स्टॉपवर उभा राहिलेल्या माणसाची, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या माणसाची, रस्त्याने चालत असलेल्या माणसाची किंवा एखाद्या चाळीमध्ये राहत असलेल्या माणसाची काय अडचण असेल, काय व्यथा असेल, काय तकलीफ असेल हे त्याला माहिती असेल का? ती तकलीफ मी चालत फिरत आहे म्हणून मी चालत लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे मला लोकांनी निवडून द्यावं ही मला अपेक्षा. कारण की त्यांच्या प्रश्नांची, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव मला, की आजची युवा पिढी ही खूप आता म्हणतात ना, खूप अशा मोठ्या लेवलला. आता सर्वात पहिली त्यांना बेवकूफ किंवा पथभ्रष्ट समजायची चुकी अजिबात करू नका. कारण की ते आता एवढे इंटेलेक्च्युअल झालेले आहेत की त्यांना आता तुम्ही बोलतात ना, पहिल्याच्या टायमाला काय म्हणायचे की पैसा दो और वोट लो, आता ते त्याच्यामध्ये नाही. त्यांना ते आता प्रश्न विचारतात की बाबा हा जर मला हे पर्टिक्युलर अमाऊंट एवढ्या 5 वर्षासाठी जिंकवण्यासाठी देत आहे तर ती अमाऊंट मी का घेऊन त्याचा का गुलाम बनावं? तर युवा पिढींनी एक असं बघावं की तुम्ही ज्या पक्षांमध्ये काम करता, तुम्ही ज्या लोकांना निवडून देता, त्या पक्षामधला तुमचा भाव जर उभा राहिला इलेक्शनला, तो तुमचं भवितव्य नक्की घडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्या हत्ती या बटनावर 4थ्या नंबरवर माझं बटन आहे, त्याच्यावर तुम्ही मतदान करून मला विजयी करा आणि एक भारत देशामधला सर्वात असा इतिहास करायची संधी तुम्हाला भेटणार आहे. कारण की 25 वर्षाचा उमेदवार जर तुम्ही विधानसभेमध्ये निवडून पाठवला तर विक्रोळीकरांसाठी ही सन्मानाची गोष्ट असेल आणि जागतिक स्तरावर ह्याची नोंद. आजच्या युवा पिढीला आपण काय संदेश द्याल? आजच्या युवा पिढींना मी हा संदेश देईल की सध्या तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहत असाल की एखादा नेता आहे, जेव्हा पार्टीची तिकीट द्यायची वेळ येते तेव्हा फक्त नेता लोकांची पोरं जी असतात तीच युवा पिढी असते, तेच युवा नेता असतात. बाकी सर्वसामान्य शेतकरी, कामगार
आणि कष्ट करायची मुलं त्यांना युवा नेता दिसत नाही. तर आज माझ्या पक्षांनी मला एवढी मोठी संधी दिलेली आहे, बहुजन समाज पार्टीने मला एवढी मोठी संधी दिली आहे की 25 वर्षाचा उमेदवाराला राष्ट्रीय पार्टीची तिकीट देऊन, AB फॉर्म देऊन त्यांना निवडणूक लढण्याची संधी दिली. म्हणजे एक तुम्ही एक बघू शकतात की आजच्या घराणेशाही चालू असलेल्या घराणेशाहीमध्ये एखाद्या मध्यमवर्गीय पोरगा हा तिकीट घेऊन उभा आहे, तर तुम्ही त्याला निवडून द्याल. जर मी विधानसभेमध्ये गेलो तर मी आज युवांसाठी, जो अकुशल असेल म्हणजे त्याची शिक्षणापासून तो दूर गेलेला असेल, त्यामुळे त्याचं शिक्षण अडकलेलं असेल, तरी त्याला नोकरी करायची इच्छा आहे किंवा त्याला कोणतीही गोष्ट करायची इच्छा आहे, त्याला किमान वेतन हे 20,000 रुपये सुरुवातीला मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जो कुशल आहे त्याच्याकडे पदवीधर शिक्षण पूर्ण करून त्याने उच्च पदावर जायसाठी तो मेहनत करत असेल, अशा व्यक्तीला, अशा युवाला आजच्या तारखेला सुरुवातीचा पगार किमान 40,000 रुपये असला पाहिजे. जर हे गोष्ट आहे, तुम्ही बघत असाल, तुम्ही जॉब इंटरव्ह्यूला जातात, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसल्यामुळे तुम्हाला जॉब भेटत नाही आणि तुम्हाला जॉब नसल्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स येत नाही. जर ह्या गोष्टीमुळे जर तुम्हाला जर कमवायचं, तर तुमचं जे साधन आहे, ते तुमचं आर्थिकदृष्ट्या तुम्ही मागे राहिलेलं आहे. त्यासाठी मी युवा पिढींना एक आव्हान करतो की जर तुम्ही मला निवडून दिलं तर दर महिन्याला मी खाजगी आणि सरकारी कंपन्या ह्या आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये दर महिन्याला त्यांची कॅम्पेनिंग घेऊन रोजगार मेळावा आयोजित करेल आणि प्रत्येक महिन्याला आपल्या विक्रोळीतील विधानसभेतील, विक्रोळी, भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग आणि सूर्यनगर जो आपला विधानसभा क्षेत्र जे पडतं, त्याचा पवईचा IIT एरिया, ह्या सर्व विधानसभा क्षेत्रातील मुलांना मी रोजगार मिळवून देईन. त्यामुळे तुम्ही मला निवडून द्या, ही मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला BSP या पक्षातूनच निवडणूक लढवावी असं का वाटलं? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढले होते, त्यांची निशाणी होती हत्ती, जो तुम्ही मला पाहू शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या निशाणीवर इलेक्शन लढलेले, माझी अशी इच्छा आहे, ज्या निशाणीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हत्ती या चिन्हावर निवडणूक लढले होते, त्या काळी काही अडचणीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिंकता आलं नाही. पण आज तीच निशाणी घेऊन मी उभा आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप गौरवशाली आणि भाग्यवंत मी स्वतःला समजतो की जी निशाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे ती फक्त एकाच पक्षाकडे, ती आहे म्हणजे बहुजन समाज पार्टीकडे, आणि ते खूप सौभाग्यशाली अशी बात आहे. त्यामुळे मी हाच पक्ष निवडला आहे. दयाळू, ह्या सगळ्या प्रज्ञाशील करून ह्या बुद्धांच्या तत्वावर चालणारा प्राणी आहे, त्यामुळे ही हत्ती निशाणी मी सिलेक्ट केली. म्हणतात ना, 12 वाघांची ताकद एका हत्तीमध्ये असते आणि हाती हा सर्व धर्मामध्ये पूजनीय असा प्राणी मानला जातो. त्यामुळे हाती ही निशाणी मिळणं माझ्यासाठी खूप भाग्यशाली गोष्ट आहे. आणि माझं बटन पण हातीच्या निशाणीवर 4थ्या क्रमांकावर आलेलं आहे. तर मी असं तुमच्या चालण्याच्या माध्यमातून सगळ्या माझ्या मतदारांना विनंती करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी निशाणी हाती होती, त्या हाती निशाणीला सिलेक्ट करून त्यांना निवडून देऊन त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये धडकून लावा आणि तो दरवाजा विधानसभेचा तोडून त्या हत्तीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा, एवढं मी माझ्या विधानसभा क्षेत्रातील मतदारांना जाहीर आवाहन करतो.